तर नमस्कार मंडळी, आज आपल्याला जायचं होतं लग्नाला. आता तुम्ही म्हणणार कोणाच्या लग्नाला, तर नवरदेव आणि नवरीची लग्न होती. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? माझी गाडी नेलती पप्पांनी, मग आपण फोन केला पप्पू शेटला. आता लग्नाला जायचं म्हणलं, पप्पू शेटने एकदम कडकीच्या टाकलेली आहे. शेट कडकी तर टाकून आलतं, पण येताना बॅनर पण सोबत आणलेला. शेटची इस्त्री खराब होईल म्हणून बॅनर घेतला मायापाशी. म्हणलं जाऊ दे 87. हॉलमध्ये गेल्यावर समजलं की कडकी टाकून काय उपयोग नाही. मालकानं आल्या आल्या हातात पॅनल दिला आणि बसव म्हणलं. आता काय करायचं, पटापटा पॅनल टाकलं आणि गेलो जेवायला. जेवण करतच होतो तोपर्यंत ही 2 ओंडकी भेटायला आली. आता काय करणार, चला म्हणली, लय मोठा विषय झालाय, बस गाडीवर. जेवत्या ताटावून मला गाडीवर बसवलं, नेलं कुठं, पंढरपूरला. जाता जाता संग्रहानं आपल्याला 1 लाख मोलाची गोष्ट सांगितली, ऐका तुम्ही पण. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या. मित्राचं असलं बोलणं ऐकून एनर्जी पूर्ण डाऊन झालती. मग काय थोडंसं लाल पाणी घेतलं आणि डायरेक्ट पंढरपूर गाठलं. गर्दी जास्त होती त्यामुळं काय बाहेरूनच दर्शन घेतलं आणि गेलो नदीकडे. चंद्रभागेच्या तीरी जाऊन पण ही असली चाळ. आम्ही आमची पापं धुवायला आलोय का वाढवायला आलोय तेच काय समजत नव्हतं. तिथं थोडी मजा मस्करी करत करत आम्ही अजून एका ठिकाणी गेलतो. ती तर एकदम जन्नत आहे, जन्नत. मित्रांनो, जर पंढरपूरला कधी गेला तर नक्की जाऊ. रोड आम्हाला माहित नव्हता, पण विचारत शेवटी आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्यांचा लागेना अंत स्वप्नात आली. तुम्हाला जर काही मंदिर कोणाचंही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. मंदिरातून बाहेर जाऊ वाटत नव्हतं, पण काय करणार, कामातून वेळ काढून कधी कधी अशा ठिकाणी जाणं पण गरजेचं असतं जिथं मनाला शांती भेटली पाहिजे. मित्रांनो, एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो आणि बाय बाय पब्लिक. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.